छत्रपती संभाजीनगरमध्ये बंजारा समाजाचा भव्य मोर्चा निघतोय, तर इकडे नागपूरच्या संविधान चौकामध्ये धरणं आंदोलन सुरू आहे। संविधान चौकामधील आंदोलनानंतर मोर्चा काढत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये बंजारा समाजाचा मोठा मोर्चा जो आहे तो निघतोय आणि नागपूरच्या संविधान चौकामध्ये बंजारा समाजाचं धरणं आंदोलन सध्या सुरू झालेलं आहे। बंजारा समाजाकडून सुद्धा आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चे जे आहेत ते काढले जात आहेत। आता छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरमधली दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। नागपूरच्या संविधान चौकामध्ये बंजारा समाजाचं धरणं आंदोलन सुरू झालेलं आहे। दत्ता कर्मठे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। दत्ता, आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समाज सुद्धा आक्रमक झालाय। मोर्चामध्ये सहभागी झाल्याच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। एसटी मधून समावेश व्हावा ही प्रमुख मागणी यांची आहे आणि कन्नड सारख्या छोट्याशा तालुक्यामध्ये हजारोच्या संख्येने हे सगळे बंजारा बांधव एकत्र आलेले आहेत। कन्नडच्या गिरणी मैदानावरून हा मोर्चा तहसील कार्यालयापर्यंत या ठिकाणी जात असताना आपल्याला पाहायला मिळतंय आणि जोरदार आक्रोश, जोरदार घोषणाबाजी सुद्धा या ठिकाणी या मोर्चेकरांची सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। जे राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा अशा स्वरूपाचे मोर्चे सध्या निघताना पाहायला मिळतात। अगदी छोट्या छोट्या तालुक्यामध्ये सुद्धा प्रचंड संख्येने आणि ताकदीने हे सगळे लोक एकत्र येत आहेत आणि मोर्चे काढत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत एक भव्य आक्रोश या ठिकाणी पाहायला मिळत आहे। काही महिलांशी आपण बोलणार आहोत। काय मागणी आहे? बंजारा समाजाला एसटी आरक्षण मिळालंच पाहिजे हीच आमची मागणी आहे बंजारा समाजाच्या वतीने। जय सेवालाल, जय सेवालाल। आमची सरकारला साधी सरळ सोपी मागणी आहे। 2 सप्टेंबर 2025 ला जसं हैदराबाद गॅजेट लागू केलं त्याचप्रमाणे आमच्या बंजारा समाजाला सरकारने न्याय देण्याचं काम हैदराबाद गॅजेट नुसार करावं ही सरकारला आमची विनंती आहे। नाहीतर अन्यथा हा बंजारा समाज अनेक ठिकाणी पांढरं वादळ घेऊन निघत आहे। अनेक विराट मोर्चे झाले, यानंतर आम्ही मुंबईपर्यंत पोहोचू, मुंबईत जर नाही पोहोचायला आम्ही दिल्लीपर्यंत जाऊ, पण आम्ही आरक्षण हे मिळून राहू। अशा पद्धतीने मुंबई दिल्लीपर्यंत पोहोचू, मात्र आम्ही आरक्षण घेऊन राहू असं सांगतात। आपण पुन्हा एकदा बघू शकता की मोठ्या संख्येने लोक या मोर्चात सहभागी झालेले आहेत। हजारोच्या संख्येने लोक मोर्चात दाखल झालेले आहेत। कन्नडला सुद्धा एक अत्यंत भव्य दिव्य या ठिकाणी मोर्चा निघत आहे। नक्कीच दत्ता, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा। आता आपण थेट जाणार आहोत नागपूरमध्ये। सुनील ढगे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। सुनील, बंजारा समाजाचं धरणं आंदोलन सुरू झालंय नागपूरमध्ये। नक्कीच बंजारा समाजाचं एसटी मधून आरक्षण मिळावं यासाठी धरणे आंदोलन नागपूरच्या संविधान चौकामध्ये सुरू झालेलं आहे। महिलांचा सुद्धा यामध्ये मोठा सहभाग दिसतो आहे। बंजारा समाजाची पारंपरिक वेशभूषा करून महिला या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या। मोठ्या प्रमाणात जय सेवालालच्या घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहे आणि आरक्षण आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा निर्धार जो आहे ते या बंजारा समाजाने आता केलेला आहे। संविधान चौकामध्ये या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। मोठ्या प्रमाणात बंजारा समाजाचे नागरिक जे आहेत ते या आंदोलनात सहभागी झालेले आहे। आंदोलनानंतर मात्र यांचा जो मोर्चा आहे किंवा यांचं जे प्रतिनिधी मंडळ आहे तेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे। आपल्या मागण्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार आहे। मात्र या ठिकाणी जर आपण बघितलं तर आजूबाजूच्या परिसरातील मोठ्या प्रमाणात बंजारा समाज जो आहे तो नागपुरामध्ये एकवटल्याचं चित्र पाहायला मिळते आहे। नक्कीच धन्यवाद सुनील आणि दत्ता, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।